श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा ऐकून पण प्रेस करून घ्या, जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपादृष्टी सर्व भक्तांवर अखंड राहो ही स्वामीचरणी आपल्या सर्वांची प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनी जीवनात कधीही नकारात्मक विचारांच्या किंवा घटना प्रसंगाच्या जाळ्यात अडकू नये. कोणत्याही संकटासमोर कधीच गुडघे टेकू नयेत आणि वाईट संगतीपासून स्वतःला दूर ठेवावे, हा स्वामींचा संदेश आहे. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला योग्य मार्ग दाखवत असतात. त्यांच्या कृपेचं एक सूक्ष्म पण प्रभावी माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश. आता तुम्ही विचाराल, या संदेशात पर्याय काय दिले जातात? तर लक्षात ठेवा, आपलं अंतःकरण, आपलं मन हे खूप शुद्ध असतं. ते आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट निवडायला लावते तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी खास कारण असतं. तेच तर स्वामींचं संकेत असतं. तर मग चला, डोळे बंद करा, मन शांत करा आणि खाली दिलेल्या पर्यायापैकी एक निवडा. बघा आज तुमच्यासाठी स्वामींचं कोणतं मार्गदर्शन आहे. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे. आता बघूया आज काय आहे तुमच्यासाठी खास स्वामी संदेश. परंतु त्याआधी एक छोटासा उपाय. औदुंबर वृक्ष प्रदक्षिणेचे अद्भुत फायदे. औदुंबर वृक्ष म्हणजे स्वतः श्री दत्तगुरूंचा वास असलेले स्थान. त्यांच्या मुळाशी साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अधिष्ठान आहे. जर तुम्ही श्रद्धेने औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा केलीत तर जीवनात शांतता, समाधान आणि आध्यात्मिक स्थैर्य येतं. विचलित मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि एकाग्र मनच आपल्याला आत्मिक प्रगतीकडे घेऊन जातं. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. श्रींच्या वचनानुसार जे काम अशक्य वाटतं तेही औदुंबर प्रदक्षिणेमुळे शक्य होतं. बाह्य बाधा, हृदयविकार, मानसिक अशांती यावर हा उपाय अचूक रामबाण ठरतो. फक्त श्रद्धा आणि सातत्य लागते. आजच संकल्प करा, श्रद्धेने औदुंबर वृक्षाची सेवा करा आणि स्वतः अनुभवा स्वामींचं कृपापूरित मार्गदर्शन. चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच, फक्त थोडी वाट पाहावी लागते. तुमच्या अंगी जर संयम असेल तर तुम्हाला ते प्रत्येक गोष्टी दिली जाईल ज्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात. माणसं ओळखण्यात झालेली चूक हीच तुमच्या आयुष्यात दुःखाचा मोठं कारण बनत आहे. माणसं ओळखायला शिका. आता सध्याच्या परिस्थितीत जर तुम्हाला कष्ट, त्रास हे सर्व सहन करावं लागत असेल तर संयम ठेवा. त्याचं चांगलं फळ लवकरच मिळेल. संकटकाळी आपला देव सतत आपल्याला वाचवत असतो. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असावा लागतो. एका चिमणीने देवाकडे तक्रार केली की, हे देवा, खूप मेहनतीने मी घरटं बनवलं होतं, पण तुम्ही वादळ पाठवलं आणि माझं घर उद्ध्वस्त झालं. देव म्हणाला, तू घरट्यामध्ये होतीस आणि तुझ्या घरट्याकडे साप येत होता, त्यासाठी मी वादळ पाठवलं, म्हणजे तू झोपेतून उठून उडून जावं आणि तुझे प्राण वाचावे. आपल्या जीवनात पण हे नेहमी लागू होतं. आपल्याला पण नेहमी संकट येतच असतात. आपल्याला पण समजत नाही की देव नेहमी आपल्याला वाईट परिस्थितीमध्ये का टाकत आहे. तर देव आपल्याला वाईट परिस्थितीमध्ये टाकत नसतो, तर वाईट परिस्थितीमधून बाहेर काढत असतो. काहीतरी मोठं घडणार असतं, त्याआधी एखादी गोष्ट घडून ती मोठी गोष्ट टळत असते. पण तुमच्या देवावर विश्वास असेल तरच ते तुम्हाला समजेल. आणि चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा या ब्रह्मांड नायकाच्या सद्गुरूच्या नामस्मरणात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं यावर बरेच सुखदुःख अवलंबून असतात. आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टींचा स्वीकार केला तर बरं होईल. आणि संयम ठेवा. ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे या ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी नशिबात काहीतरी चांगलं निश्चितच लिहिलं असेल. कदाचित सध्याचा काळ वाईट असेल, पण येणारा काळ हा सुवर्ण काळच असेल. म्हणून सांगतोय, जसे आहात तसे राहा, जसे आहात तसे जगासमोर सादर व्हा. कारण ओरिजिनलला नेहमी डुप्लिकेटपेक्षा जास्त किंमत असते. दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी म्हणतात,
नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस, तुझं ते स्वप्न साकार होईल. सतत दुःखामध्ये टेन्शनमध्ये राहणाऱ्यांनी एक विचार करा, आयुष्याच्या प्रवासाचं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे. आपल्यापैकी कोणालाही ते तिकीट कॅन्सल करता येणार नाही. म्हणून प्रवासाचा आनंद घ्या. हेच नाही, तेच नाही, हे स्वप्न पूर्ण झालं नाही, ते स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडत बसू नका. वाळूचे कण हातातून निसटून जावं तसं आयुष्याचा एक एक दिवस संपत चालला आहे, हे लक्षात घ्या आता. आणि आयुष्य जगताना नेहमी सत्याच्याच बाजूने राहा. सत्याची नाव हलेल, डुलेल, डगमगेल, पण ती तुमचा देव कधीही बुडूच देणार नाही. जे आज मनात आहे उद्या ते तुझ्या नशिबात असेल. पण लक्षात घे, कधी आडल्या नडल्याचे हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना. कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे. आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर होणारच आहे. प्रत्येक दिवशी प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार. फक्त विश्वास डगमगू देऊ नका. जेवढी वाट तुम्ही पाहिली आहेत, वेळ आली की तुम्हाला इतकं मिळेल की तुम्ही सांभाळू शकणार नाही. परंतु तोपर्यंत थोडा धीर धरावा लागेल. तुझ्या हक्काचं तुला आता लवकर मिळणार. तुझ्यासोबत न्याय हा होणारच. मनातील आशा सोडू नकोस. विश्वास डगमगू देऊ नकोस. कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर, छान असणार आहे. तू काळजी करू नकोस आणि थोडासा स्वतःच्या डोक्याचा त्याचा वापर करा. यश निश्चित मिळेल. दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वतःला काय बनायचं आहे ते निवडा. आता माहीत आहे काही निर्णय त्रासदायक असतात, पण ते घेणंसुद्धा आता गरजेचं आहे. निर्णय घ्या आणि पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करा. त्यातच तुमचं कल्याण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींच्या अथांग कृपेवर आणि दत्तशक्तीवर नितांत श्रद्धा असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक प्रेमाचा लाईक देऊन आपलं भक्तिमय समर्थन दाखवा. तुमचं हे एक क्लिक आम्हाला आणखी सुंदर आणि प्रेरणादायी स्वामी संदेश बनवण्यासाठी नवीन ऊर्जा देतं. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. चला तर मग पाहूया आज तुमच्यासाठी काय आहे स्वामींचं खास मार्गदर्शन. पण त्याआधी एक छोटासा उपाय. गुरुवारची सेवा सुरू करा. ती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. गुरुवारी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. घराच्या उंबरठ्याला स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेप करा. गुरुवारी केस धुणं टाळा. गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय वाचा. श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळी जप करा. स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करा आणि तारक मंत्र म्हणा किंवा ऐका. स्वामींना नैवेद्य अर्पण करा. तुळशीला कच्चं दूध अर्पण करा. या श्रद्धेने केलेल्या सेवेमुळे तुमच्या जीवनात नक्कीच शांती, समाधान आणि शुभ दिवस येतील. स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवत राहील. आयुष्य जगताना काही गोष्टी मनाला आता समजावून सांगा, म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम जाणवणारच नाहीत. या जगात आपलं स्वतःचं असं काहीच नाही. जे काही तुमच्या जवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसं पुत्र सोन्याची ठेव आहे, कन्या जावयाची ठेव आहे, आपले जीवन मृत्यूची ठेव आहे, आपले शरीर सुद्धा स्मशानाची ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा आणि समाधानी जीवन जगा आणि जगू द्या. लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यातलं तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढावून घेतलंस त्यातला एकही कण मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहे. तू निश्चित राहा. लवकरच नामस्मरण करायला सुरुवात कर. त्यामुळे तुझ्या प्रारब्धाची तीव्रता कमी होईल. तुला समाधान मिळेल. तुझी वास्तू शुद्ध होईल. प्रारब्ध भोगण्याची क्षमता तुझ्यामध्ये वाढेल. घरात सात्विकता वाढेल. सांसारिक अडचणी कमी होतील. तुझ्या घरामध्ये प्रेमभाव निर्माण होईल. घरात भगवंताचा वास राहील. तुझी काळजी मिटेल.
मनातून भीती कायमची जाईल. संकटांना सामोरे तुला जाता येईल. न चुकता दररोज एक तरी माळ तू नामस्मरण कर. बघ, संकट तुझ्या अवतीभोवती सुद्धा फिरणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींचे नियोजन कधीच व्यर्थ जात नाही. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत याचा अर्थ निश्चितच स्वामींच्या नियोजनानुसार सर्व घडतंय, म्हणजे तुमचा उद्धार निश्चितच आहे. उद्यापर्यंत अतिशय गोड बातमी ऐकायला मिळेल. स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत, रात्रीच्या अंधाराला घाबरू नका. पहाटेची वाट पहा. एक दिवस तुमचाही उजाडेल. स्वामींनी दिलेल्या कोणत्याही सेवेची संधी कधीही गमावू नका. कारण संधी त्यांना मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात. त्यांची निवड स्वामींनी केलेली असते. स्वामींची सेवा ही लहान किंवा मोठी नसते. प्रत्येक सेवा ही उच्च कोटीचीच आहे. तुम्ही फक्त सेवेत प्रामाणिक राहा. बघा, स्वामी तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकतील. स्वामी जे ठरवतात तेच घडत असतं आणि तेच आपलं प्रारब्धसुद्धा असतं. आपल्या आयुष्यात होणारे फेरबदल, सुखदुःख, लोक हे नियतीने आधीच लिहून ठेवलेलं असतात. आपण निमित्त मात्र असतो. येथे आपलं असं काहीच नसतं. जे काही आहे ते स्वामींनी आपल्याला भाड्याने तात्पुरतं दिलेलं आहे. त्यामुळे हे माझं ते माझं करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. तुम्ही फक्त भक्ती करून मुक्ती मिळवण्यासाठी जन्माला आला आहात. इथल्या गोष्टीच्या मागे पडू नका. तुझे चांगले दिवस येणार. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार. विश्वास ठेव. एवढी नको चिंता करू बाळा. जा, लवकर चिंतामुक्त होशील. मला माहीत आहे सध्या तुझी कामे होत नाहीत. एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे चुटकीसरशी होतील. ती वेळ मात्र यावी लागते. त्याआधी तू किती खटपट करतो. योग्य वेळ नसते, त्यामुळे कामे पुढे जात नाहीत. आणि लक्षात घे, त्या दरम्यानचा काळ हा तुझ्या परीक्षेचा काळ असतो. आणि जर तू आमच्या परीक्षेत पास झालास, तू निस्वार्थी सेवा केलीस, कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही, तरीही तू सेवेत टिकून राहिलास, तर त्यानंतर आमच्या कृपेला सीमाच राहणार नाही. आम्हाला माहीत आहे सध्या संकटाचा काळ आहे, पण यातही जर तू नामस्मरण सुरू ठेवलंस, आमची सेवा सुरू ठेवलीस, आम्हाला तुझ्या सुखदुःखाचा साथीदार बनवून घेतलंस, तर विश्वास ठेव, आम्ही तू न बोलवता तुझ्या मदतीला धावून येऊ. आणि खरं सांगायचं तर इथे कोणीच कोणाच्या नशिबाचं खात नाही. जे तुझं आहे ते तुझंच राहणार. त्यामुळे चिंता करू नकोस. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींच्या अथांग कृपेवर आणि दत्तशक्तीवर नितांत श्रद्धा असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक प्रेमाचा लाईक देऊन आपलं भक्तिमय समर्थन दाखवा. तुमचं हे एक क्लिक आम्हाला आणखी सुंदर आणि प्रेरणादायी स्वामी संदेश बनवण्यासाठी नवीन ऊर्जा देतं. स्वामी भक्तांनो, आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्ण ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा, हो स्वामी आई, मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.